राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट. विदर्भ मराठवाड्यात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. मुंबईतलं तापमान घसरण्याचा अंदाज. येत्या 2 दिवसात तापमान 24 वरून 15 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरण्याची शक्यता. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी माझी उमेदवारी निश्चित. भावना गवळींची एबीपी माझाशी बोलताना माहिती. माझ्या मतदारसंघात मला जनतेचा पाठिंबा. भावना गवळींनी व्यक्त केला विश्वास. भंडारा गोंदियात तेली समाजाचा उमेदवार न दिल्यास दिलेल्या उमेदवाराला पाडू. तेली समाजाने मेळावा घेत काँग्रेस आणि भाजपला दिला निर्वाणीचा इशारा. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर. मवियाचे उमेदवार जाहीर होण्याआधीच सुळेंकडून बॅनरबाजी. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने अशोकनगर मंदिर परिसरात लावली हजेरी. महाप्रसादाचंही वाटप. त्यामुळे बारामती लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा. शरद पवार हे दूरदृष्टीचे राजकीय नेते. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण म्हणजे राजकीय खेळीचा भाग. मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पवारांवर केली टीका. पालघरमध्ये साधूंवर झालेल्या क्रूर हल्ल्याचे सूत्रधार लवकरच सर्वांसमोर येणार. एका कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.